नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, याचे युजेस, डोसेस, बेनिफिट्स, तुम्ही या टॅबलेट कशा यूज करू शकता आणि जर तुम्हाला डॉक्टर लिहून देत आहे तरी पण तुमच्या कोणत्या आजारावर लिहून देत आहे, तुम्हाला या टॅबलेट घेताना कोणती कोणती काळजी ठेवायची आहे याबद्दलचा पूर्ण रिव्ह्यू आज आपण जाणून घेऊया। आज आपण झिरोडॉल पीटी टॅबलेट बद्दल बोलत आहोत। याच्यामध्ये तुम्हाला 3 कंटेंट कॉम्बिनेशन मिळतात। याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफेनॅक मिळते, दुसरं तुम्हाला पॅरासिटामॉल मिळते आणि तिसरं मिळते तुम्हाला ट्रॅमाडॉल। हे तीनही कंटेंट तुमचे पेन किलर्स कंटेंट आहे। कोणत्याही प्रकारचा जो तुमचं दुखणं असतं त्याला कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। तर याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफेनॅक जे आहे ते 100 mg मध्ये मिळत आहे। तुम्हाला जे पॅरासिटामॉल आहे ते 325 mg मध्ये मिळत आहे आणि तुम्हाला ट्रॅमाडॉल जे आहे ते 37.5 mg मध्ये मिळत आहे। तर तीनही कंटेंट जे आहे पेन किलर कंटेंट आहेत। कोणत्याही प्रकारचं तुमचं दुखणं असो, तुम्हाला जर एखादी ॲक्सिडेंटल तुम्हाला एखादं घाव लागलेला असेल किंवा खूप जास्त ताप आला, तापेतले जे पण दुखणे असतात, अंग वगैरे दुखतं, डोकं दुखतं, हातपाय दुखतात, सर्व प्रकारचं दुखणं कमी करतं। सूज कमी करतं, एखाद्या पर्टिक्युलर जागेवर सूज आलेली असेल, जो आपण मुकामार वगैरे लागलेला म्हणतो, तसल्याही माराला कमी जे आहे दुखण्याला कमी करण्याचं काम करतो। तुमचे जे बॅक पेन असतात, गुडघ्याचे वगैरे दुखणे असतात, कोणत्याही प्रकारचे दुखणे कमी करतो आणि तुरंत राहत देण्याचं काम करत असतो। याच्यामध्ये ट्रॅमाडॉल आहे, तर तुमच्या फास्ट जे आहे खूप जास्त तीव्र दुखणं जे असतं त्याला कमी करण्याचं काम करतं आणि 5 मिनिटांमध्ये कमी करतं। त्यामुळे तुम्हाला खूप पटकन आराम मिळला जातो। आणि हे औषध घेताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, पेन किलर औषध आहे, खूप जास्त वेळेसाठी यूज करायचं नाहीये। जसं तुम्ही कंटिन्युअसली जर याला यूज केलं तर तुम्हाला किडनीचे वगैरे प्रॉब्लेम होतात, इंटरनल ब्लिडिंग्स वगैरे होते, खूप लोकांना खूप जास्त साईड इफेक्ट याचे दिसून येतात जर कंटिन्युअसली तुम्ही यूज केलं तर। तुमचं दुखणं जर 3 ते 4 दिवसात कमी झालं की तुम्हाला पटकन बंद करून घ्यायचे आहे टॅबलेट आणि नंतर पुन्हा कधी तुम्ही यूज करू शकता, पण कंटिन्युअसली यूज करायची नाहीये। पूर्णपणे ॲडल्टमध्ये यूज होते, लहान मुलापासून या टॅबलेटला लांब ठेवायचं आहे। तुम्ही ही टॅबलेट जी आहे जेवणासोबत घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे। तुम्ही जर उपाशीपोटी ही टॅबलेट घेतली की तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स दिसून येतात, पोटदुखी वगैरे असणे किंवा गॅस वगैरे बनणे पोटामध्ये, ॲसिडिटिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात। तर कोणत्याही प्रकारच्या प्रॉब्लेम्सला कमी करण्यासाठी जेवणासोबत या टॅबलेटला घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे। तुम्हाला जर पर्टिक्युलर एखाद्या औषधाने ॲसिडिटी वगैरे होत असेल किंवा तुम्हाला कंटिन्युअसली ॲसिडिटी होतच असेल तर तुम्हाला हे टॅबलेट घेण्याच्या आधी 20 मिनिटं आधी किंवा 15 मिनिटं आधी कोणतेही प्रकारचे अँटॅसिड तुम्ही घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला या टॅबलेटचा वापर याच्यामध्ये करायचा आहे। आता आपण बोलून घेऊया कंटेंट्स बद्दल। त्याच्यामध्ये ॲसिक्लोफेनॅक आहे। ॲसिक्लोफेनॅक जे एक नॉन स्टेरॉइड औषध आहे, जे तुमच्या एखाद्या घावाला आहे तुरंत दुखणं जे आहे कमी करतं आणि सोबतच अँटी इन्फ्लामेटरी आहे, तर तुमची सूज सुद्धा कमी करतं। तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी खूप जास्त घाव लागलाय, त्याच्यामध्ये सूज आलेली आहे, जरी घाव दिसत नसला तरीही आतमध्ये सूज असते, तर सूजेला कमी करतो, दुखण्याला कमी करतो, तुरंत राहत देतो ट्रॅमाडॉल। आणि याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅमाडॉल मिळत आहे। ट्रॅमाडॉल सुद्धा तुमच्या दुखण्याला कमी करून तुमच्या मुवमेंटला सुधारण्याचं काम करत असतो। जर आपल्याला एखाद्या जागेवर खूप जास्त घाव वगैरे लागला तर आपल्याला त्या जागेची हालचाल करायला खूप जास्त अडचण येते, तर अशा वेळी तुम्हाला ट्रॅमाडॉल मदत करतं, तुमची हालचाल जी आहे ती व्यवस्थित करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। पॅरासिटामॉल मिळतं तुम्हाला। पॅरासिटामॉल जे आहे ते अँटीपायरेटिक, अँटी एनर्जेसिक औषध आहे की तुमच्या तापेलाही कमी करतं, तुमच्या दुखण्यालाही कमी करण्याचं काम करत असतं। याच्यामध्ये मात्रा जी आहे पॅरासिटामॉलची 325 mg आहे, तर तुम्हाला आरामशीर तापेला कमी करण्याचं काम करतो। तुम्हाला तीव्र ताप असेल तरीही कमी करतो आणि तुम्हाला तुरंत राहत देण्याचं काम करत असतो। ट्रॅमाडॉल सुद्धा तुमच्या मॅसेंजरला ब्लॉक करतो, की जे मॅसेंजर तुमच्या ब्रेन पर्यंत दुखण्याचे संकेत पाठवत असतात, अशा मॅसेंजरला ब्लॉक करतो आणि तुम्हाला तुरंत आराम देण्याचं काम करत असतो। आता याच्यामध्ये काही साईड इफेक्ट पण आहे, जसं तुम्हाला याच्यामध्ये उलटी वगैरे होऊ शकते, मळमळ होऊ शकते, पोट वगैरे दुखू शकतं, डायरिया होऊ शकतो, भूक कमी लागू शकते, कमजोरी वाटू शकते, थोडीशी हातपायांमध्ये झोप वगैरे येऊ शकते, तोंडात सुकेपणा वगैरे आढळू शकतो। पाणी जास्त प्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तोंडात सुकेपणा आढळणार नाही। आणि तुम्हाला जर बाहेर जायचं असेल किंवा ड्रायव्हिंगच्या वेळेस या औषधाचा यूज अजिबात करायचा नाही, याने झोप सुद्धा येऊ शकते। एका कालांतराने यूज करण्याचं औषध आहे। जसं तुम्हाला 3-4 दिवसांनी बरं वाटलं की तुम्हाला बंद करून द्यायची आहे टॅबलेट, नंतर तुम्ही वापरायची आहे, पण कंटिन्युअस वापरायची नाहीये। किडनी लिव्हरचे जे पण पेशंट असतील ते बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज करणार नाही। आणि जर तुम्ही अल्कोहलिक आहे तर अल्कोहलसोबत सुद्धा या टॅबलेटचा वापर तुम्ही अजिबात करणार नाही। अल्कोहलिक लोकांना या टॅबलेटने बेशुद्धी वगैरे होऊ शकते, ड्राउझीनेस सुद्धा होऊ शकते। आता आज आपण इप्का कंपनीबद्दल बोलत आहोत। खूप कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात, कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं काम देणार आहे। इप्काचं जर बोललं तर तुम्हाला 10 टॅबलेटची 1 स्ट्रिप मिळणार आहे। 1 स्ट्रिपची किंमत तुम्हाला 147 रुपीज 85 पैसा इतकी येत आहे। 147 रुपये 85 पैशाची ही टॅबलेट आहे। 10 टॅबलेट म्हणजे 10 गोळ्यांची किंमत मी तुम्हाला इथे सांगते। वेगळ्या कंपनीचं सेम कंटेंट घ्यायला गेलं की तुम्हाला काम एकसारखंच मिळतं, फक्त प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येतो। आणि सेम कंपनीचं जरी तुम्ही औषध घेतलं तरी एक्सपायरी डेट पहा अजूनही याच्यामध्ये चाललेली आहे, पण जर एक्सपायरी डेट निघून गेलेली असेल किंवा नवीन आणि जुनी वगैरे पॅकिंग असेल तरी तुम्हाला थोडासा प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येतच असतो। तर आजची जी व्हिडिओ आहे तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे मला सपोर्ट
सपोर्ट करत राहा. सो थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू सो मच व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल.